म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय श्री मांढरदेव देवस्थान हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून येथे सुमारे 50 कर्मचारी विविध पदावर कार्यरत आहेत। परंतु अनेक कर्मचाऱ्यांना आजही कायद्याने मिळणाऱ्या सामाजिक सुरक्षा व कामगार कल्याणाच्या सुविधा मिळत नाहीत। केंद्र व राज्य शासनाच्या विद्यमान कायद्यानुसार अशा संस्थांनी कर्मचाऱ्यांना EPF, ESI, ग्रॅज्युटी, किमान वेतन, बोनस तसेच साप्ताहिक सुट्टी, रजा आणि ओव्हरटाईमचे लाभ देणे बंधनकारक आहे। या सुविधा न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने मोठे नुकसान होत आहे। त्यामुळे आपण या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित देवस्थान प्रशासनाला आवश्यक त्या कायदेशीर सूचना द्याव्यात आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळवून द्याव्यात ही आमची नम्र विनंती आहे। मी ऋषिकेश अशोक जाधव आज जिल्हाधिकारी सातारा, सहाय्यक कामगार आयुक्त सातारा तसेच समाज कल्याण आयुक्त सातारा यांची भेट घेण्यासाठी आलो। मांढरदेव देवस्थान हे महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात प्रसिद्ध आहे। या देवस्थानाचं व्यवस्थापन देवस्थान ट्रस्ट मार्फत चालतं। या ट्रस्टमध्ये साधारण 50 कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु हे 50 कर्मचारी अद्यापही कामगारांचे जे सामाजिक सुरक्षा विषयक कायदे आहेत त्यापासून वंचित आहे। आजही कामगार भविष्य निर्वाह निधी असेल, पेन्शन सुविधा असेल, आरोग्य विमा असेल, या सर्व सोयी सुविधांपासून वंचित आहे। कामगारांना वैद्यकीय रजा, पगारी सुट्ट्या या सुद्धा सोयी सुविधा उपलब्ध नाहीत। साधारणतः सरकारच्या कायद्यानुसार 13,500 हा मिनिमम पगार त्या ठिकाणी लागू, परंतु मांढरदेव देवस्थान साध्या अकुशल कर्मचाऱ्यांना साधारणतः 9,000 पगार देते। आज देशात महागाई शिगेला पोचलेली आहे। अशा परिस्थितीत 9,000त आपलं कुटुंब चालवणं, मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवणं, प्रसंगी आरोग्यविषयक समस्या उद्भवली तर त्याला तोंड देणं, या सर्व गोष्टींना सामोरे जाणं हे 9,000 रुपयात शक्य नाही। संपूर्ण माहिती घेतली असता असं आढळलेलं आहे की देवस्थान मार्फत कर्मचाऱ्यांचं शोषण होत आहे। वास्तविक दृष्टीने आपण पाहिजे तर जगामध्ये महिलांनंतर सगळ्यात मोठा जो शोषित वर्ग कोणता असेल तर कामगार वर्ग आहे। त्यामुळे आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त सातारा तसेच सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सातारा व जिल्हाधिकारी सातारा यांना भेटून आमचं म्हणणं विस्तृत स्वरूपात मांडलं। कामगारांच्या ज्या वेदना आहेत, कामगारांचं जे म्हणणं आहे ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। येणाऱ्या काळात त्यांनी निश्चितपणे या सर्व कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे। कामगारांना योग्य तो सन्मान आणि जे जे कायद्यात सामाजिक सुरक्षा सोयी व उपाय आहेत, ज्या ज्या योजना कामगारांच्या आहेत त्या सर्व त्या ठिकाणी लागू करण्याबाबत आम्हाला आशादर्शक वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळं मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो की आपण या कामगारांचा तात्काळ प्रश्न सोडवावा आणि त्यांना या समाजात सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा, आर्थिक दृष्ट्या संपन्नतेचा आणि विशेष करून भारतीय संविधानानं कलम 21 मध्ये जो सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार दिलेला आहे, तसेच कामगारांना पिळवणुकीपासून संरक्षण व्हावं त्याचा अधिकार दिलेला आहे। या गोष्टी अधोरेखित करून सांगत आहे कर्मचाऱ्यांना तात्काळ आपण न्याय द्यावा। आपण या विषयात न्याय व तातडीने कार्यवाही कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे। अशा स्वरूपाचे निवेदन वाईचे सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश जाधव यांनी जिल्हाधिकारी सातारा आणि सामाजिक न्याय विभाग सातारा तसेच संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून कळवण्यात आले आहे। याविषयीचा खास रिपोर्ट आपल्यासाठी।